श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जुलै 2025 हा महिना कुंभ राशीसाठी कसा असणार आहे। चला तर मग पाहूयात। कुंभ राशीसाठी जुलै महिना आनंद घेऊन येतोय। जीवनशैलीत अनेक बदल तुम्हाला दिसून येतील। वडिलोपार्जित मालमत्तेतून सुद्धा बरेच फायदे मिळू शकतात। आर्थिक लाभांची शक्यता जुलै महिना कुंभ राशीच्या लोकांना देतोय। नवीन घर किंवा वाहन खरेदीची इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होऊ शकते। कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल। सासरच्या लोकांशी तुमचं नातं मजबूत होऊ शकतं। कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास जुलै महिन्यामध्ये वाढणार आहे। त्याचबरोबर तुम्ही ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या योजनांचं पालन करून सुद्धा व्यावसायिक भरपूर नफा मिळवताना दिसून येतील। आणखीन कोणत्या अशा घटना आहेत ज्या कुंभ राशीसाठी जुलै महिन्यामध्ये घडू शकतात, चला तर जाणून घेऊयात। पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। विचारशैली असलेली कुंभ राशीची लोक, कुंभ राशीच्या व्यक्ती विचारांच्या आकाशात झेप घेणाऱ्या असतात। त्याचबरोबर पारंपरिक चौकट मोडणाऱ्या सुद्धा असतात। त्यांनी निवडलेली वाट बऱ्याचदा इतरांपेक्षा वेगळी असते। नवकल्पना, त्याचबरोबर तंत्रज्ञानाची आवड, मानवी मूल्यांची जपणूक हे त्यांच्या स्वभावातले प्रमुख अंग आहेत। भावनिकदृष्ट्या ही लोक इतरांपासून काहीसं अंतर राखण्याचा प्रयत्न करत असतात। पटकन कोणासमोरही आपलं मन मोकळं करत नाहीत। कुंभ राशीची लोक खोल विचार करणारी असतात आणि अभ्यासू असतात। अशा या कुंभ राशीसाठी जुलै महिना काय घेऊन आलाय? आर्थिकदृष्ट्या विचार करता कुंभ राशीच्या लोकांना खर्चावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। महिन्याच्या सुरुवातीला अचानक खर्च होण्याची शक्यता आहे। गुंतवणूक करताना सुद्धा काळजीपूर्वक पावलं उचलावीत, हा सल्ला ज्योतिषशास्त्र देते। नवा आर्थिक करार करताना सर्व अटी नीट तपासाव्यात। जुलैच्या उत्तरार्धात गुरुच्या प्रभावामुळे आर्थिक परिस्थिती तुम्हाला सुधारताना दिसणार आहे। करिअर, नोकरी, व्यवसायाबद्दल बोलूया। जुलै महिना हा नोकरी करणाऱ्यांसाठी संधीचा महिना आहे। विशेषतः नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। वरिष्ठांचे सहकार्य लाभेल। मात्र कुठलाही निर्णय घेताना घाई करू नये। व्यावसायिकांसाठी सुद्धा नवीन करार जुलै महिना घेऊन येईल। भागीदारीचे संकेत आहेत। कार्यक्षमतेवर लक्ष दिल्यास नफा नक्कीच वाढताना दिसेल। कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता कुटुंबात सामंजस्य आणि सहकार्याची भावना निर्माण होईल। काही वेळेला थोडेसे मतभेद जाणवतील, पण संवादाच्या माध्यमातून ते सहज मिटतील। घरगुती कार्यक्रम किंवा एखादं मंगल कार्य तुमच्या घरामध्ये होण्याची शक्यता आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल। विवाहयोग्य व्यक्तींना लग्नाचे चांगले प्रस्ताव या महिन्यामध्ये येऊ शकतात। जे लोक प्रेमात आहेत त्यांनी प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास नातं अधिक मजबूत होईल। जुन्या मैत्रीचं सुद्धा नव्या नात्यात रूपांतर होऊ शकतं। विद्यार्थ्यांसाठी मात्र हा महिना मेहनतीचा म्हणावा लागेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल। लक्ष विचलित न होऊ देता अभ्यासावर फोकस केल्यास नक्कीच यश मिळेल। कला, तंत्रज्ञान, संशोधन या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष प्रगतीचा म्हणायला हवा। आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडासा मानसिक तणाव आणि झोपेच्या तक्रारी जाणवू शकतील। त्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये सुधारणा नक्कीच करावी लागेल। जुलै महिन्याच्या ज्या तारखा तुमच्यासाठी शुभ असणार आहेत त्या असणार आहेत 8, 16 आणि 27 जुलै। कुंभ राशीसाठी जुलै 2025 हा महिना संधी तर घेऊन येतोयच, पण त्याचबरोबर तुमचा संयम आणि समजूतदारपणा याची कसोटी पाहणारा सुद्धा असणार आहे। आर्थिक आणि व्यावसायिक निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल। कुटुंबासोबत संवाद वाढवावा लागेल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही। स्वभावातील दूरदृष्टी आणि कल्पकतेचा उपयोग तुम्ही नीट केल्यास तुम्हाला यशाची प्राप्ती हा महिना करून देईल। मंडळी, जुलै महिन्यामध्ये जे ग्रहमान तयार होते त्या ग्रहमानाच्या आधारे कुंभ राशीसाठी जुलै महिना कसा असणार आहे ते आपण पाहिलं। पण तुम्हाला जर इतर राशींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनलवर व्हिडिओ आहेत ते नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल।